बघून शिकतोय. मी विवेक मोरेला बोलतो, हाच आम्हाला शिकवतोय. प्रत्येक पिढी जुन्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. जे आज आम्ही पाहिलं त्याच्या पुढचं ते बघतायत. आम्ही काय त्यांना शिकवायचं. असो, गजानन गावंडेंची गझल तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलीत चळवळी संदर्भात, आणि फार वाईट वाटतं. म्हणजे एकाने मला प्रश्न केला की आज भारतामध्ये एकमेव अशी चळवळ आहे जी 100% लढते, प्रत्येक घरातला माणूस चळवळ येत आहे, मग तुम्ही हारता का? बघा प्रश्न कसा आहे. आंबेडकरी चळवळी अशी आहे की जे प्रत्येक माणूस लढतो, म्हणजे 100% तुम्ही लढता, मग हारता का? मी त्याला म्हटलं भानगड असे आहे की आम्ही 100% लढतो, त्यातले 85% आम्ही आपसात लढतो आणि 15% बाहेर लढतो म्हणून हारतो. ज्या दिवशी आम्ही उलट करू, हे 15% आता 85% बाहेर लढतो, त्या दिवशी जिंकायला सुरुवात करू. पण तसं होत नाही. म्हणजे फार वर्षापूर्वी उठाव साहित्य मंचला समाजभूषण असणारे रघुनाथराव वाघमारे यांनी तिकडे मैदानात आम्हाला आणलं होतं. स्टेजवर कार्यक्रम होता आणि त्यानंतर त्यांच्याच वस्तीतल्या एका तरुणाने कीबोर्ड वाजवत होतो, आपण सगळे ओळखतात, संदीपने आम्हाला या विहारात आणलं होतं. 2 पिढ्यातलं अंतर, पण दोन्ही पिढ्याने आम्हाला इथं आणलं. हा, आणि आज विशालने आणलं. प्रश्न असं आहे की मी त्यासाठीच म्हटलो की गावंड्यांना का लिहावं वाटतंय पंगुवाडा झाला म्हणून चळवळीचा. आणि मी तर स्टेजवरून असं म्हणतो की हम जय भीम वाले जिस राह से गुजरते हर दीवार अपने आप फट जाती है. हम जय भीम वाले जिस राह से गुजरते हर दीवार अपने आप फट जाते. हमारे हल्की आहट से कितनी की जिंदगी पलट जाती है. लड़ना तो बहुत दूर की बात है, लड़ना तो बहुत दूर की बात है. हम करते हैं सिर्फ ऐलाने जंग, तो अच्छे अच्छों की फट जाती है. पण ही कधी, ज्यावेळी आम्ही एकीने उतरू त्यावेळी. माझी विनंती आहे इथल्या सगळ्या तरुणांना, आपल्याला एकीची फार गरज आहे. फार छोटा प्रश्न असतो आपल्या युगाचा, तेवढा बाजूला केला ना सगळं आपलंच असतंय. आपण एक होऊया. आणखी एक गोष्ट, सगळ्या कविता झाल्या पण मी विद्रोही फार लिहितो. आज माऊल्यांसाठी कविता पेश करतो. कवितेपूर्वी काही ओळी पेश करतो. प्रशांत आसनारे नावाचा एक तरुण कवी आहे, त्याने आईवर फार सुंदर लिहिलं आहे. आपल्याकडे लाईट आहे, गावी लाईट नसते, खेड्यातला मुलगा आहे, त्याने असं लिहिलं की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. मुलाचा बाप म्हणाला कष्ट करणारा, अगे दिव्याची वात जरा लहान कर, मला झोप लागत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. मुलाचा कष्ट करणारा बाप म्हणाला अगे दिव्याची वात जरा लहान कर, मला झोप लागत नाही. ती बिचारी दिव्याची वात लहान मोठी करत राहिली. बापाच्या आणि मुलाच्या मध्ये आयुष्यभर वातीसारखीच जळत राहिली. हे एका बाजूला आमच्या माऊल्यांचं जिन आहे. आणि आजची जर परिस्थिती बघितली, आज एकही महिला आपल्या देशात सुरक्षित नाही. रोज पेपर उघडला की आपल्या मला बातम्या वाचायला मिळतात. काय परिस्थिती आहे, लहान मुली, वयस्कर बाई, काही कळत नाही, इतकी मानसिकता बिघडलेली आहे. मग माझ्यासारख्याला लिहावंसं वाटतं. दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो सारा देश. दिल्ली असो, भंडारा असो, कोपर्डे असो सारा देश, येथे कोणी शुद्ध दिसेना. अरे घायाळ राजहंसा वाचवणे आज कोणी बुद्ध दिसेना. आणि आमच्या माऊल्या कशा आहेत की आई वाद चर्चेत नसायची पण मोर्चात दिसायची. आई वाद चर्चेत नसायची पण मोर्चात दिसायची. सभा संमेलनात नसायची पण आंदोलनात असायची. लढणाऱ्या मुलांना आडोसा होऊन चालायची. लढणाऱ्या मुलांना आडोसा होऊन चालायची. पोलिसांच्या काट्या स्वतःवर झेलायची आई. अशा आमच्या आया. त्या आयांची छोटीशी कविता, म्हणून मी 2-4 शेर बोललो. आईची एक छोटीशी कविता आपल्यासमोर पेश करतो.
माझी माय नावाची. कष्ट कष्टानं सहाते, दुःख आस्वाद पिते, सुख साऱ्यांना वाटते माझी माय. राब राबवतो बाप, घाम गाळवतो बाप. राब राबवतो बाप, घाम गाळवतो बाप. घाम बापाचा टिपते माझी माय. जरी अडाणी असते आम्हा शिकते म्हणते. जरी अडाणी असते आम्हा शिकते म्हणते. वज बुकाचं पेलते माझी माय. गोट शिवाची सांगते, ओवी भिवाची गाते. गोट शिवाची सांगते, ओवी भिवाची गाते. वाटा उजेडी दाविते माझी माय. देव धर्म टाळीते, देव धर्म टाळीते. कर्म कांड जाळीते, दिशा नव्या उजाळीते माझी माय. मला जिजाऊ भासते, मला जिजाऊ भासते. मला सावित्री दिसते, मला रमाई असते माझी माय, माझी माय, माझी माय. जय भीम. फार सुंदर दादा. यानंतर मी आमचे उठाव साहित्य मंचचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विवेक मोरे यांना विनंती करेल की आपण कविता सादर करावी. जोरदार टाळ्यामध्ये विवेक दादांचं स्वागत करूया आपण. आपल्याच घरामध्ये आपण बिनधास्त कुठलाही प्रयोग करू शकतो. म्हणजे काय कोणाच्या बापाची भीती बाळगण्याचं कारण नाही. या सगळ्या वाड्या वस्त्या आपल्याला आहेत. आणि म्हणून म्हटलं की आज गावन म्हणावं. कारण गावंडींना जसा गळा आहे, आम्हाला नरळ आहे, पण हरकत नाही, शब्दांकडे लक्ष द्या. ते जुळे सरदार आणि पांगळे सेनापती, जाहला हा पंगुवाडा. पंगुवाडा म्हणजे हँडिकॅप. जाहला हा पंगुवाडा चळवळीचा. आणि हा चळवळीचा पंगुवाडा झाल्याबरोबर तो चिटर, हरामखोर, तडीपार माणूस, बाबासाहेबांचा हेटाळणीयुक्त असा संसदेमध्ये बिनधास्त बोलतो. काय लावले आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. आणि त्याचा निषेध करण्याकरता आपली माणसं ज्यावेळी रस्त्यावर उतरतात त्यातल्या एकाला सरळ सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची पोलिसांकडून मर्डर केली जाते. किती म्हणजे आपला हा चळवळीचा हा जो मी का सांगतो, कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक अध्यक्ष आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं नाव आहे नामदेव साबळे. त्यांची एक रिपब्लिकन पार्टी आहे. तर तर अतिशय निर्णायकी म्हणजे ज्या समाजाला, ज्या चळवळीला नायकच नाही अशी अवस्था आहे की कोणी उठावं आणि टिकली मारून जावं अशी अवस्था आपली कधी नव्हती. त्याच्यावरचं एक गाणं मी आपल्यासमोर सादर करतो. या इथे फार मोठी मोठी लोक उपस्थित आहेत. संगीतकार मुरलीधर गायकवाड हे देखील उपस्थित आहे. खरं तर त्यांनी आपल्या मुलीला इथं आणायला पाहिजे होतं, कारण मुलगीला जर ऐकलं असतं तर तुम्ही लता मंगेशकरला विसरला असता. इतका गाता गळा आणि शिल्पदा माळा अशी गोड गळ्याची त्यांची मुलगी आहे. आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये आपलं फार कमी योगदान आहे, आपली लोकं फारशी नाही. त्यामुळे मुरलीधर गायकवाडांचं योगदान फार मोठं आहे. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. हे गाणं आहे बाबासाहेबांना उद्देशून. तुझे लढवयते नामदेव, राजा, भाई, प्रकाश, रामदास, तुझे लढवयते हजाम झाले रे
अजब झाल भीमा गजब झाल रे, अजब झाल भीमा गजब झाल रे. मनूला जाळून हलविले जुलमाचे तख्त, मनूला जाळून हलविले जुलमाचे तख्त. देऊनी बुद्ध आम्हासाठी जाळले रक्त. आज कोणी खंडोबाचा कोणी साईचा भक्त, आज कोणी खंडोबाचा कोणी साईचा भक्त. महार झाले सारे बौद्ध नावाला फक्त. सम्राट कालचे ते, सम्राट कालचे ते गुलाम झाले रे. अजब झाले भीमा गजब झाले रे. तुझ्यामुळे जे मोठे झाले शिकले सवरले, तुझ्यामुळे जे मोठे झाले शिकले सवरले. तुझ्यामुळे जे मोठे झाले शिकले सवरले. तुझ्या सकट ते समाजाला साऱ्या विसरले. घर फिरले तसे घराचे वासेही फिरले, घर फिरले तसे घराचे वासेही फिरले. अरे शिकलेल्यानीही स्वतःचेच खिसे भरले. अरे सवलती चाटूनी ते, सवलती चाटूनी ते बैमान झाले रे. अजब झाले भीमा गजब झाले रे. कालच्याहून आहे आजही भयान रात. आपण म्हणालात की जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर हा फार खतरनाक आहे, पण त्यावेळी जिवंत आंबेडकर होता तो सुद्धा खतरनाकच होता. आज तर बाबासाहेब आपल्याकडे नाही आहे. कालच्याहून आहे आजही भयान रात. तुझ्या विना नाही आम्हाला कोणाची साथ. कोणी जळत्या घरात जाऊनी, कोणी जळत्या घरात जाऊनी बनला हात. अंडोरी, अंडोरीच्या वस्तीत जाऊन मी गाणं म्हटलं, बघा नाही गांडोरी. कालच्याहून आहे आजही भयान रात. तुझ्या विना नाही आम्हाला कोणाची साथ. कोणी जळत्या घरात जाऊन बनला हात, कोणी जळत्या घरात जाऊन बनला हात. कोणी कमळाकडे, आठवले, कोणी कमळाकडे जाऊन केलाय घात. अरे तुझे मीठ खाऊन, तुझे मीठ खाऊन हराम झाले रे. अजब झाले भीमा गजब झाले रे. असं जरी असलं तरी चोह बाजूनी ऐसा खैरंज आठवा, चोह बाजूनी ऐसा वैरी आम्हा डसलेला. चोह बाजूनी ऐसा वैरी आम्हा डसलेला. असे असले तरी पण धीर आमचा खचलेला. चोह बाजूनी ऐसा वैरी आम्हा डसलेला. असे असले तरी ना धीर आमचा खचलेला. डोळ्यासमोर हा संसार आमचा, डोळ्यासमोर हा संसार आमचा लुटलेला. डोळ्यासमोर हा संसार आमचा लुटलेला. तरी जुलमाविरुद्ध हात आमचा उठलेला. तुम्ही सगळे जरी गांडू झालात तरी नवीन पिढी येते ना संदेश सारखी, बाबासाहेबांची तूस वांज नाही आहे.
बाबासाहेबांच्या या कुशीतून अनेक सिंह पुन्हा नव्या पिढीतून जन्माला येतील. सोहबाजून ऐसा वैर्यमा डसलेला, असे असले तरी ना धीर आमचा खचलेला, डोळ्यासमोर हा संसार आमचा लुटलेला, डोळ्यासमोर हा संसार आमचा लुटलेला, तरी जुलमाविरुद्ध हात आमचा उठलेला. तुझे छावे पुन्हा नव्या पिढीची, अरे तुझे छावे पुन्हा हजर झाले रे, अजब झाले भीमा, गजब झाले रे, अजब झाले भीमा, गजब झाले रे. धन्यवाद. या शेवटच्या वेळी मी असं म्हटलं की हे सगळी जरी या पराभवाची परंपरा झाली, हे सगळे लुळे पांगळे, हे सगळे गांडू, हे सगळे जरी बर्बाद झाले, तरी मैदानामध्ये नवीन पिढी हजर झालेली पुन्हा लढण्यासाठी. या नवीन पिढीचा आमचा उठावचा एक प्रतिनिधी की ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं अत्यंत प्रभावीरित्या सूत्रसंचालन केलं, तो संदेश कर्डक, वामनदादा कर्डकांचा सक्का नातू आहे ना. तो जोरदार टाळ्यांच्या गजरात. विजय वामनदादा असं म्हणाले की हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले, असाच आमचा ताठर माथा कधी न खाली लवे, अरे तुफान आतले दिवे, आम्ही तुफान आतले दिवे. असाच या नव्या युगाचा वामनदादा कर्डकांचा वारसा जपणारा एक नवीन कर्डक, संदेश कर्डक. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. संदेश कर्डक. धन्यवाद दादा. मला असं वाटतं की आयुष्याच्या संध्याकाळी चैत्यभूमीची एक व्हिजिट व्हावी, आयुष्याच्या संध्याकाळी चैत्यभूमीची एक व्हिजिट व्हावी, बा भीमाला अभिवादन करून मग आयुष्याची एक्झिट व्हावी. तुम्ही विचार ऐकून दमलात काय? कवी प्रेम कविता बोललो असतो ना, तुम्ही दमला असेल तर बोलू काय? एक प्रेम कविता. विचार आपला मेंदू किती सहन करणार आहे? विचारांचे काही आपला छोटा मेंदू, मोठा मेंदू, त्याची एक लिमिट असते ना विचार घेण्याची. त्या विचारातून थोडंसं फ्रेश होऊया आणि मी तुम्हाला एक प्रेम कविता ऐकवतो. तसं तर मी असं नेहमी म्हणतो की मला तुझ्या प्रेमावर लिहायचं आहे बरंच काही, मला तुझ्या प्रेमावर लिहायचं आहे बरंच काही, पण काय करू प्रिय, माझी भाकरीची लढाई संपत नाही. माझी भाकरीची लढाई संपली ना की मी तुझ्या प्रेमावर 100% लिहिणार. तर असंच एक प्रेम माझं मी लिहिलं होतं फार वर्षापूर्वी. ते बोलतो, कविता सादर करतो. तिची माझी एकच वेळ, तिची माझी एकच वेळ, एकच वाट, एकच बस आणि एकच बस स्टॉप. तिची माझी एकच वेळ, एकच वाट, एकच बस आणि एकच बस स्टॉप. रोज नजरेला नजर भिडायची, रोज नजरेला नजर भिडायची, ना ती बोलायची ना मी बोलायचो, ना ती बोलायची ना मी बोलायचो. कित्येक दिवस असेच सरले, एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला, एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला. अंधारून आलं न धो धो पाऊस बरसला. तिच्या माझ्याशिवाय कोणीच नव्हतं बस स्टॉपला, तिच्या माझ्याशिवाय कोणीच नव्हतं बस स्टॉपला. निसर्गानं दिलेल्या संधीचा मग मी पण फायदा उचलला. धो धो पडणाऱ्या पावसात प्रेमाचा इजहार केला, धो धो पडणाऱ्या पावसात प्रेमाचा इजहार केला. तिच्याही मनात तेच होतं, लागलीच तिनं होकार दिला. तिच्याही मनात तेच होतं, लागलंच तिनं होकार दिला. मग काय दो जिस्म एक जान झाला, सातो जन्मीचा वादा झाला. मग काय दो जिस्म एक जान झाला, सातो जन्मीचा वादा झाला. गुलाब डे पासून 30 डे पर्यंत सगळा डे झाला, गुलाब डे पासून 30 डे पर्यंत सगळा डे साजरा झाला. प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले, प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले. तसेही दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले.
प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले, तसे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले. आजवर तिनं मला विचारलं होतं, सारं विचारली नव्हती जात. आजवर मला तिनं विचारलं होतं, सारं विचारली नव्हती जात. काल पहिल्यांदाच तिनं मला माझी विचारली जात. मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो, मला नाही जात. मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो, मला नाही जात. कुणास ठाऊक काय घडले. आज तीच वेळ, तीच वाट, तीच बस आणि तोच बस स्टॉप. ती अजून आली नाही, मी पाहतोय तिची वाट. ती अजून आली नाही, मी पाहतोय तिची वाट. पण मला माहित आहे एक ना एक दिवस या देशामध्ये जाती अंत होईल आणि ती माणूस म्हणून माझ्यासाठी येईल, माणूस म्हणून माझ्यासाठी येईल. जय भीम. या ठिकाणी आम्हाला डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघ यांनी या ठिकाणी आम्हाला मासिक कवेलांसाठी आमंत्रित केलं. विशाल असेल, कुणाल असेल, आपल्या सगळ्यांनी, आपले सगळे सहकारी, आपण आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, आपल्याशी विचार शेअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यानंतरचे प्रमुख कवी, मार्गदर्शक आमचे प्रमुख आहेत, ते बोलण्यापूर्वी विशालला काही बोलायचं आहे. विशाल बोलेल आणि त्याच्यानंतर आमचे प्रमुख पाहुणे, आमचे शाहीर संभाजी भोरे साहेब बोलतील, अशी मी विशालला विनंती करतो की मी माईक त्याच्याकडे सुपूर्द करीत आहे. जय भीम.